नमस्कार मंडळी. अळूची भाजी कशी करता हे तुम्ही मला विचारलं होतं. इकडे अळू सगळ्याच इंडियन स्टोअरमध्ये मिळतोच असं नाही. खूप दिवसांनी आमच्या घराच्या थोडं जे लांबचं इंडियन स्टोअर आहे तिकडे अळू मला मिळाला. तो स्वच्छ धुवून चिरून घेतला आणि कुकरमध्ये थोडं पाणी घालून 2-3 त्याच्या शिट्ट्या करून घेतल्या. भाजीसाठी हिरव्या मिरच्या, लसूण, चिंचेचा कोळ, लाल मिरच्या, शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ, खोबरे, नंतर 2 चमचे बेसनाचं पीठ असं सगळं साहित्य घेतलं. डाळ, दाणे आणि खोबऱ्याचे जे काप होते ते सकाळीच कोमट पाण्यामध्ये आधी भिजवलेले होते. बेसनाचं पीठ होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून हे बेसनाचं पीठ छान एकजीव करून घेतलं. म्हणजे भाजीत टाकताना या बेसनाच्या पिठाचे गोळे होणार नाहीत म्हणून ते आधीच एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरणासाठी जी मुगाची आणि तुरीची मिक्स डाळ मी लावली होती त्यामधलाच 1 चमचा वरणाचा उपसा भाजीसाठी लागणार होता म्हणून तो सुद्धा 1 चमचा काढून ठेवला होता. नंतर जी कुकरमध्ये जी भाजी शिजवलेली होती ती कढईमध्ये काढून घेतली आणि रवीने ही भाजी छान एकजीव करून घेतली. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर जे बेसनाचं पीठ होतं ज्याच्यात पाणी घालून आपण त्याला एकजीव केलं होतं ते बेसनाचं पीठ ह्या भाजीमध्ये टाकलं. त्यानंतर 1 चमचा वरणाचा हा उपसा होता तो उपसा टाकला आणि सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेले डाळ, दाणे आणि खोबऱ्याचे काप घातले आणि मंद आचेवर ही भाजी छान शिजू दिली. एकीकडे ह्या भाजीमध्ये तडका टाकण्यासाठी म्हणून कढल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी दिली. त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण हे सगळं घातलं आणि छान 5 मिनटं लसूण आणि हिरव्या मिरच्या छान त्याच्यामध्ये परतून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये लाल मिरच्या घातल्या आणि अर्धा चमचा हळद घातली, लाल तिखट घातलं आणि हा जो तडका होता हा तडका या भाजीमध्ये टाकला. त्यानंतर या भाजीमध्ये 2 छोटे चमचे चिंचेचा कोळ घातला आणि चवीनुसार मीठ पेरलं. त्यानंतर थोडासा या भाजीमध्ये गूळ घालायचा आहे आणि हा गूळ आपल्याला अंदाजे थोडासाच घालायचा आहे. म्हणजे जेवढा आपण कोळ चिंचेचा घालतो आहे त्याच्या अंदाजानुसार आपण गूळ घालायचा आहे. हा गूळ घातला आणि ही भाजी छान शिजू दिली. ह्या भाजीला रंग पण खूप छान आलेला आहे आणि ही आंबट गोड छान अळूची भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही भाजी तयार करून बघू शकता. खूप छान होते. एकीकडे गरम गरम भाकरी केल्या आणि सगळ्यांना जेवायला वाढलं. धन्यवाद.